विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मी वानखेड सर तुम्हा सर्वांच्या आजच्या या सत्रामध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 म्हणजेच बीजगणित या विषयाची ॲन्सर की संभाव्य उत्तरसूची या ठिकाणी पाहणार आहोत. मॅथमॅटिक्स अल्जेब्रा पार्ट 1 या विषयाच्या 6 मार्च 2026 या दिवशीच्या पेपरची ॲन्सर की. चला तर पाहूया. उत्तरसूची गणित भाग 1 वर्ग 10. प्रश्न पहिला मित्रांनो MCQचा असतो, तुम्हाला माहिती आहे. त्याप्रमाणे प्रश्न पहिला ए या ठिकाणी पाहूया. जीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर 0% आहे, म्हणजे याचं सी उत्तर आहे. दुसरेचं उत्तर आहे, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण नाही सांगायचे आपल्याला. x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x वर्ग, हे उत्तर आहे ए. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. या प्रश्नाचा MCQ करेक्ट उत्तर आहे बी 3 वायची किंमत. आणि चौथा MCQ आहे 3च्या पहिल्या 5 पटीची संख्या बेरीज, 5 पटींची बेरीज म्हणजे 45, ए हे उत्तर आहे. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला ए आपला झालेला आहे MCQचा. त्यानंतर आहे प्रश्न पहिल्यामधलं बी मधलं पहिलं आहे. एका वस्तूवर GSTचा दर 9% असेल तर CGSTचा दर 9% असेल तर GST हा 18% असतो, म्हणजे CGST अधिक SGST 9 अधिक 9 18%. दुसरा आहे x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी x बरोबर dx बरोबर -42 व x बरोबर -3 तर x बरोबर -42 छेद -3 बरोबर 14. तिसरं उत्तर आहे 2 आणि एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश S बरोबर S वैरूप्य कंसामध्ये HH HT TH आणि TT. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरण AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0 या स्वरूपात लिहा. समीकरण आहे 2y बरोबर 10 वजा yचा वर्ग. याचं उत्तर आहे y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. हे AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0 या स्वरूपात आहे. त्यानंतर याच्यामध्ये प्रश्न दुसरा मधले ए आहे ॲक्टिव्हिटी म्हणजे कृतीचा. त्यामध्ये बघा, पहिल्या कृतीच्या बॉक्समध्ये 6 हे उत्तर आहे. त्यानंतर 3 आहे. त्यानंतर येणे भागिले 6 म्हणजे 3 भागिले 6 म्हणजे 1/2. त्यानंतर दुसरी कृती आहे, दुसरी ॲक्टिव्हिटी ए बरोबर, नंतर ए बरोबर 70, T3 50 आणि D -10 वजा 10. त्यानंतर हा टेबल -2 पहिल्या याच्यामध्ये, दुसरे 0, तिसरा 3 0 आणि -2 5. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नमुना अवकाश 2 आणि एकाच वेळी फेकले असता कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची नमुना अवकाश S बरोबर HH HT TH आणि TT. NS बरोबर 4, E बरोबर HH HT आणि TH, NE बरोबर 3 म्हणजेच PE बरोबर NE भागिले NS 3/4. त्यानंतर दुसरा एक सामायिक समीकरणे सोडवा. हे 2 समीकरण दिलेले आहेत आपल्याला, x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2. तर आपल्याला x आणि yची किंमत काढण्यासाठी समीकरण 1 अधिक 2 करू आपण. 1 अधिक 2 केल्यानंतर आपल्याला 3x बरोबर 6 हे समीकरण मिळते. नंतर x बरोबर 2 म्हणजे x बरोबर 2 ही किंमत जर आपण समीकरण 1 मध्ये ठेवली तर y अधिक 2 अधिक y बरोबर 4 म्हणजेच y बरोबर 4 वजा 2 म्हणजेच y बरोबर 2. अशा प्रकारे दुसऱ्याचं उत्तर. त्यानंतर खालील समीकरण वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. वर्ग समीकरण आहे मित्रांनो x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. तर याचे अवयव पाडले तर x अधिक 5 हे एका कंसात आणि x वजा 4 दुसऱ्या कंसात बरोबर 0. x अधिक 5 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर वजा 5. आणि दुसरा अवयव आहे x वजा 4 बरोबर 0 म्हणजे x बरोबर 4. तर अशा प्रकारे हा तिसरा. चौथा प्रश्न आहे, दिलेली अंकगणिती श्रेणी 12 16 20 24 डॅश डॅश आहे, तर या श्रेणीचे 24वे पद ए बरोबर 12 डी बरोबर 16 वजा 12 म्हणजे 4. सूत्र आहे TN बरोबर A अधिक N वजा 1 कंसामध्ये गुणिले D, म्हणजे TN बरोबर
याच्या किमती ठेवल्यानंतर आपल्याला टी एन म्हणजेच T24 बरोबर 104 मिळून जाते. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, समेशन ऑफ XI/FI बरोबर 1265 व एकूण प्राप्तांकाची संख्या आहे 50, तर त्या सांख्यिक माहितीचा मध्य काढायचा आहे. मध्य मीन बरोबर समेशन ऑफ XI/FI अपॉन N म्हणजे 1265 भागिले 50 बरोबर 25.3 हे उत्तर आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा हे MCQ ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती आहे. पहिल्या कृतीमध्ये 5000, नंतर 50,000 वजा 5000 म्हणजे 45,000 हे 18%, नंतर 9, 4050, 53,100 हे फायनल उत्तर आलं लॅपटॉपची एकूण किंमत. त्यानंतर ही कृती आहे दुसरी, याच्यामध्ये वजा 7/5 कंसाचा वर्ग एका बॉक्समध्ये, दुसऱ्यामध्ये वजा 7/5, 49/5 वजा 14/5 अधिक के बरोबर 0 म्हणजे 7 अधिक के बरोबर 0 म्हणजेच के बरोबर वजा 7 हे उत्तर मिळेल आपल्याला. मित्रांनो, हे संभाव्य आन्सर की आहे. तुम्ही याची खात्री करू शकता. तुमचे उत्तर तुम्ही या ठिकाणी तपासून घेऊ शकता. तुमचे उत्तर तुम्ही लिहिलेले आहेत बरोबर की नाही, बरोबर आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओचा नक्कीच वापर करू शकता. दोन संख्यामधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. पहिली अट आहे दोन संख्येतील फरक म्हणजे x वजा y बरोबर 3, आणि दुसरी अट आहे मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट 3x अधिक 2y बरोबर 19. तर या दोन समीकरणाच्या अटीचा, या दोन्ही अटीचा वापर करून आपण हे समीकरण सोडवलं तर आपल्याला x बरोबर 5 आणि y बरोबर 2 ही किंमत मिळाल्या. त्यानंतर हे आहे दुसरा प्रश्न. त्याच्यामध्ये आपल्याला एस काढायचा होता. तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ए बरोबर 50,000, डी म्हणजेच 7,000 वजा 50,000 म्हणजे 2,000, 7,000 वजा 5,000 सॉरी म्हणजेच 2,000. डीची किंमत डिफरन्स किती आहे 2,000 आहे. ए बरोबर 5,000 आहे. पहिल्या वर्षीचे 5,000 रुपये आहे, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये आहे. म्हणजे डिफरन्स किती आला 2,000 आला. आणि त्याची 12 वर्षाची एकूण गुंतवणूक म्हणजे एन बरोबर 12. तर या समीकरणामध्ये आपण ही किंमत ठेवल्यानंतर आपल्याला एस बरोबर मिळाला 1,92,000, 1,92,000 रुपये. त्यानंतर एका प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. संभाव्यता आपण काढली पहिल्या खोक्यासाठी म्हणजे खोक्यासाठी एस सॅम्पल स्पेस एस नमुना अवकाश बरोबर 0, 1, 2, 3, 4, 5, एन एस बरोबर 6, नंतर एन ई नैसर्गिक संख्या 5, एन ई बरोबर 5 म्हणजेच पी ई बरोबर 5/6. काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असेल तर पूर्ण संख्या बरोबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या येते. एन ई बरोबर 6 म्हणजेच पी ई बरोबर 6/6 म्हणजे 1. त्यानंतर हे आपल्याला सामग्री आयतालेख काढायचा आहे. त्यासाठी आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष घेतले. एक्स अक्षावर आपण घेतलेले आहे विद्यार्थ्याची उंची आणि वाय अक्षावर विद्यार्थी संख्या. अशाप्रमाणे जर घेतली तर आपल्याला हे असा आयतालेख काढता येईल. पहिला आहे 4ला, नंतर 12, नंतर 16, नंतर 8 याप्रमाणे. हे आपण इथं थोडं डार्क करून घ्या. तुम्ही डार्क केल्यावर तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे काढले नाही ते बघा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 आहे एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज म्हणजे अल्फा प्लस बीटा बरोबर 7 आणि घनांची बेरीज अल्फा घन बीटा घन बरोबर 91. तर वर्ग समीकरण कोणतेही काढायचं आपल्याला. वर्ग समीकरण सूत्र आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब बरोबर अल्फा प्लस बीटा क्यूब होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा प्लस अल्फा प्लस बीटा. हे आपण किमती टाकल्यानंतर आपल्याला हे समीकरण मिळते बघा एक्स वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0. त्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे शेअर श्रीमती तेजस्विनी यांनी एका कंपनीचे 80 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 900 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रति शेअर 0.5 दलाली व दलालीवर 18% GST दिला. तर याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी हे एकूण गुंतवणूक किती रुपये आहे ते कळेल. 100 गुणिले 900 90,000. त्यानंतर गुंतवणुकीवर दलाली दिली किती दिली तर 450 रुपये. अशा प्रकारे आपल्याला हे किमती सगळ्या काढता येतील.
तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आपण थोडक्यात संभाव्य ॲन्सर की उत्तरसूची पाहिलेली आहे. तुम्ही तुमच्या उत्तराची खात्री या ठिकाणी करू शकता मित्रांनो. तर राहिलेले प्रश्न आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर मित्रांना शेअर करा. धन्यवाद.